ने उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तांची दैवृत्ती आठवली. तुम्ही भक्त आहात का, असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले, परंतु मी त्या हाताने ते नाकारले. माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात, तुम्ही सुद्धा याची चव पाहू शकता, असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे, या मुक्याच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो, आता 3री परीक्षा डोळ्यामुळे भेट झाली होती. राजगुरूंनी सांगितले, चमकमध्ये श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक श्लोक वाचला आणि अर्थ राज्यसभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, एक